सो ही आमची साऊथ ट्रिप असणार आहे. बाय 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 बाय. आमची ट्रेन आहे 5:45 आणि आता वाजलं किती? 1:30 का 1 वाजलाय. रावी पार सहलीला जायचं. ए काय करते आम्हाला काय दाखवायला आणले? गाडीचा नंबर, पोलिसांची गाडी आणि गाडीचा नंबर आहे. जेवण ऑर्डर केलं आणि एवढा बेकारवाला पोपट झालाय. अरे बाबा बाबा यो काय आवाज आहे? खटर खटर. सो हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज आता आम्ही चाललो ट्रिपला, म्हणजे जाऊन येतो जरा खाली खाली म्हणजे कुठे? भारताच्या टोकाला, खालच्या टोकाला. म्हणजे आम्ही चाललो आहेत केरला, कन्याकुमारी आणि तमिळनाडू म्हणजे रामेश्वरमला. सो ही आमची साऊथ ट्रिप असणार आहे आणि बरेच दिवस आहे, 7 ते 8 दिवस. म्हणजे एवढे दिवस पहिल्यांदा मी विदाऊट मम्मी पप्पा चाललं आहे. म्हणजे मम्मी पप्पा टाकून मी जात नाही, म्हणजे मम्मी पप्पा नेहमी असतातच सोबत. आणि बघूया सगळेजणं, म्हणजे आम्ही टूरच्या जोडला चालले आहेत. सो ही ट्रिप कशी होते आणि काय होते हे तुम्हाला तर असं तुम्ही बघणार तर तुम्हाला कळणारच आहे. आणि अशीच आपल्यासोबत कनेक्ट राहा. सगळे नवीन म्हणजे नवीन ओळखीचे नवीन चेहरे असतात, सगळ्यांना पण भेटूया. आणि हां, अजून कोण कोण आहे माहिती आहे? माझ्यासोबत आमच्या इकडचं आमची आया पप्पा आणि दादा बहिणी. सो आम्ही 5 जण चालले आहेत आणि ही आमची 7 ते 8 दिवसाची ट्रिप आहे. सो खूप मजा करूया, मस्ती करूया, सगळ्यांना भेटूया, चला. सो आता ना आमची म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनल्स आहे ना, तिकडून ट्रेन आहे. आणि सीन काय आहे, आमची ट्रेन आहे 3:45ची आणि त्याच्यात काय झाले, ट्रॅफिक आम्हाला दाखवले फुल. तर आम्हाला 11:30लाच निघालेत आम्ही. हे बघा माझ्या अख्खे बॅग्स बिग्स पॅक आहेत, फुल भरले आहे मी. तर बघूया, चला. हे बघ गाड्या कधी चालेल, 1-1.5 तास झाला येऊन, आमची अजून कोण निघायचा पत्त्या नाही. चला बाय बाय बाय, थँक्यू, बाय थँक्यू. चला, सगळ्या ट्रिपची सुरुवात आपली देवळात जाऊनच होते. खंडोबाची तर देवळात जाते. बाय भव्या. चला चला मंदिरात जाऊया. गणपती बाप्पा मोरया, येळकोट येळकोट, जय मल्हार. इथे आपल्या देवळात वगैरे दर्शन घेऊन झालेलं आहे. आता जाऊया, चला. हे बघ कवडी जत्रा जमा झाले. बाय 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 बाय. चला चला, सोडायला आले. थँक्यू. चला, वैदिक पण आला. वैदिक बाबाजी नमस्कार कर, सब नमस्कार कर. युवा रडायला लागलाय. चला बाय बाय बाय. आपला चला, आम्ही निघालेले आहे. आमची आई आहे सोडीला, त्याच्यानंतर येऊ मंदार आम्हाला सोडायला आलाय. आणि पुढे पप्पा हाय करा. चला. आणि ती एक पुढे गाडी चालली ना, त्याच्यामध्ये दादा आणि वहिनी आहेत आणि निमेश पण एक सोडायला आलाय. तुम्हाला दाखवीनच मी नंतर. चला. जवळजवळ आम्ही बॉम्बेमध्ये पोहोचले, म्हणजे आमचं जे टर्मिनल्स आहे तिकडे, जे लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. आणि आम्हाला आता समजलेलं आहे आमची ट्रेन आहे 5:45ची आणि आता वाजलं किती? 1:30 का 1 वाजलाय. रावी पार. क्या सीन है. मस्त. आता 3-4 तास आम्हाला थांबायचं आहे. काय माहिती आता काय होते. चला, पोहोचलो आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनल. हॅलो, ट्रॉफिक लागलेली आहे. चला. निम्या बघ सोडायला आले. निमांचे 4 तास बसणार आहे ना आमच्या जोडीला. काय जावायचं नाही तुम्ही. सहलीला जायचं. ए काय करते यो? बरोबर नाही मानत. हमाल आमचा बरोबर नाही आहे. हे हमाल आणले तो निम्या आणि मंदार. हो, मी ते सांगू का मग भजन उचलती हो ना, पण तरी पण आता तिकडे जाऊन मलाच घ्यायला लागेल. चला, सहलीला जायचं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ये काय करते यो? बरोबर नाही मानत. हमाल आमचा बरोबर नाही आहे. हे हमाल आणले तो निम्या आणि मंदार. हो, मी ते सांगू का मग भजन उचलती हो ना, पण तरी पण आता तिकडे जाऊन मलाच घ्यायला लागेल. चला. जायला अजून बराच वेळ आहे ना, तर बरं तोपर्यंत फोटोज वगैरे काढून घेतो. हे बघा चालू आहे फोटो बिटो काढायचं. बघा, चलो फोटो निघालो. फोटो
पप्पा काय करतात? आम्ही जरा कॅमेरामॅन जरा हायर केलाय थोड्या वेळासाठी, मग ते जाऊन आम्हालाच काढायचं आहे. हॉलमध्ये बसलेले पप्पाने आम्हाला काय दाखवायला आणले, गाडीचा नंबर, पोलिसांची गाडी आणि गाडीचा नंबर आहे यांची जी गाडी असते ना 6080. पप्पा थोडं खुश झाले, पोलिसाची गाडी आहे आणि त्याचा नंबर 6080 आहे म्हणून. हां भारी भारी. 2 ते 3 तास बसून झाल्यानंतर आता मी झाले प्लॅटफॉर्मवर. बॅग मी घेतले, आमची बरीच जण आहेत सोबत, जे टूरवाले आहेत ते पण भेटले आम्हाला. आमचे हमालांनी बॅग घेतलेले आहेत, जसं की निमेश आणि मंदार फक्त आणि फक्त सोडायला आले बिचारी 2 पोरं. त्याच्यानंतर त्यांना जाताना जी गर्दी लागणार आहे ना बेकारवाली, त्यांना तरी आम्ही आलो कॅबनी. पण आता बघूया, आम्हाला काय नाही, त्यांनाच टेन्शन. ट्रेन तर लागलेली आहे पण अजून तिचे डोअर नाही ओपन झाले, सगळीजणं आले. आमचे जे हमाल आणले होते ते आता चाललेत घरी. बाय बाय बाय. फायनली आमचा जो कोच आहे तो भेटलाय आणि त्याच्यामध्ये आमचं ऍडजस्टमेंट करता करताच चाललंय. एक सीट आमची आली वेगळी जवळ. आता बघू काय होते, कोण येते तिकडे माहिती नाही. हे आहे पप्पा तिकडे बसले, ये देख रे. आता बघूया, पण हा आम्ही एकत्रच आहोत, फक्त एक सीट आमची त्या साईडला आल्या. बघूया. फर्स्ट टाइम मी AC ट्रेनमधून चालले, बाकी असं नॉर्मल ट्रेनमधून गेले. तर ये बघा उषा विषय दिले, ये एक्सपिरियन्स पहिल्यांदा आहे. बेडशीट वगैरे सगळं काय दिले, रजाई आहे, नॉळ आहे, नॉळ. तुम्ही गेले AC ट्रेनला? पहिल्यांदा चाललो. तुम्ही? सगळीच पहिल्यांदा, फक्त पप्पा गेले असतील तर माहिती नाही. आणि आमचं आता मस्तपैकी श्रावण सुरू झालेलं आहे आणि आमची ट्रिप पण सुरू झाले. आणि भारीमध्ये आमचं एक ज्योतिर्लिंग आणि एक धाम होणार आहे. भारी भारी. चला फायनली आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आमची ट्रेन वगैरे चालू झाली. दादा बघा आमचं झोपून पण घेतलं. पप्पानी बघा आमच्या एक एअरफोनची शॉपिंग करून घेतलेली पण आहे. हे बघा ही आहे. सगळे आपापली बसलेत. आता मी पण जातो वरती आणि बसतो. चलो. ट्रेनच्या जोडीला तोंड पण चालू झालेलं आहे. हे बघ काय ग, लगेच खाऊन घ्या. मी फर्स्ट टाइम AC ट्रेनने प्रवास करायला लागले. भाई मला तर फुल थंडी लागायला लागले. हे बघा माझं असं रजाई वगैरे आतरले आणि त्याच्यानंतर इकडून आता चादर घेईन, झोपीन गप्पापणे. मग नंतर जेवायला उठी. हे बघा आमच्या आया खाली बसले आणि पप्पा पण तयाला. बाकी बघूया आता. अजून असं कोणाला भेटलेलं नाही, ओळख बिलक नाही झालेली. आपण भेटूया, बघूया काय माहिती काय होतं काय नाही, कशी ट्रिप आहे. कारण असं तर कसे आपली सगळी जोडीला असतात, ते पहिल्यांदा असे सगळे अनोळखी लोक वगैरे असतील त्यांच्यासोबत चालले. देखते हैं फिलहाल के लिए तो मुझे बहुत ठंडी लग रहा है. अच्छा हुआ मैं जॅकेट लाई हूँ. पहिल्यांदा AC ट्रेनला ट्रॅव्हल करते. आय डोंट नो काय कसं असते. त्यांनी दिलेले एक ब्लँकेट आणि एक चादर 2 होत्या. आता मला माहिती नाही ब्लँकेट अंगावर घेऊन तुला चादर क्या करू. फार्म मुवमेंट हो गई आहे, काय माहिती तर नाही आहे. पहिल्यांदा चाललो ना, मला काय माहिती. जाऊ दे आता मी चादर अंगावर घेतो ना झोपतो. A few inches later. कधी मी एवढे लवकर जेवली नाही. 8 वाजता मी जेवायला घेतले. हे बघा सोयाबीन आणले, फ्लावरची भाजी, अजून एक चटणी आहे आणि ते बघा पप्पा ते जेवायला बसले. त्यांनी कारे बाई मला नाही जात ती. आणि बघा बाकीची घालची पण सगळीच जेवायला लागले. तशी पण काय नाही एवढी क्रेझीवाली थंडी लागायला लागली ना, एकदम बेकार. तर कुडकुडले शाबत जेवीन परत झोपीन. आता पण मी झोपलेली. बस खाणे का पिणे का सोने का. उद्या रात्रीपर्यंत तेच करायचं. पॉसिबलवाली गोष्ट पॉसिबल झाले. दादा न वहिनीला वरती चढवले. आया बघ लय बघ. आणि ते पप्पा झोपले आणि आईला मी जातो. चलो बाय बाय. काही आता मी झोपते आणि डायरेक्ट तुम्हाला सकाळीच भेटते. चला बाय बाय, गुड नाईट. The next day. सो गाईज गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे, 8 वाजले. आणि आता कुठे आहेत काय माहिती. मी खाली उतरते आणि मग बघते. काल सकाळी काय माहिती कुठल्या स्टेशनला आलेत, कधीपासून ट्रेन थांबले. हे बघा अख्खी ट्रेनमधली माणसं खाली उतरले पण ती ट्रेन काय चालू होत नाही. बघा थोडं सुंदर व्ह्यू आहे. लाईक अशी सगळी माडाची नारळाची झाडं, सुपारीची झाडं, ग्रीनरी. आणि मी घेतलाय चहा. यांचं सगळ्यांचा पिऊन झालाय आणि त्यांना खाली मी लेट उठलं म्हणून माझाच बाकी होता. शिवाजी मूर्ती आहे ना मुर्डेश्वरला, जी कर्नाटका साईडला आहे ना, तेव्हा ते टेम्पल पण दिसते आणि मूर्ती पण. हे बघा इथून बरोबर क्लिअर दिसते.
ती मूर्ती आहे ना शंकराची. हे बाबांनी सांगितले तर मला कौपासून सांगते बघ बघ येईल आता येईल. परत वरती चढलो मी माझी गडावर. खाली बसून कंटाळा येते अशी पण खाली नुसती गर्दी आहे. आणि आज आहे 15 ऑगस्ट म्हणजे इंडिपेंडन्स डे. सो हॅपी इंडिपेंडन्स डे. असं तर आम्ही शाळेत जातो आमची घरं असलो तर, पण आता इकडेच आहे. असो चलो. दुपारचं जेवायचा टाइम झालाय तर सगळेजण आता जेवायला घेतले. हे बघ जेवणाची तयारी सुरू आहे. एक एक जण काय काय काढायला लागले. मी तर 7 जागा बदलतो. कवताही झोपतो, वाई झोपतो खाली. मरोस कंटाळा आला खाली ट्रेनमध्ये. जेवायला घेतले. ही बवाईनी जेव रही है. आया पण पप्पा काय पण पप्पाला गरम जेवण पाहिजे. घरा आले पप्पा. एवढे सुंदर सुंदर व्ह्यू यायला लागले. अख्खी नारळाची झाडं वगैरे वगैरे भारी भारी. आमची सगळी बसले. देखो देखो नजारे. काय नाही. Later that same evening. जेवण ऑर्डर केलं आणि एवढा बेकारवाला पोपट झालाय. म्हणजे मी केलं तिरुवल्ला स्टेशनला जेवण ऑर्डर आणि मी त्याची एक स्टेशन पहिलाच जेवण मागत गेलो. मध्ये जेवण ते पोपट झालं. म्हणजे ते आमचा तुम्हाला स्टेशनच होतं आणि मला असं झालं की म्हणजे आमचं जेवण गेलं का काय पैसा काय आम्ही नाही. आता नेक्स्ट स्टेशनला आहे आमचं. बघूया नेक्स्ट स्टेशन आले त्याचं नाव चमणा शेशमी. काय ना काय नावान बाबा डेंजर एकदम. आमचं जेवण कवा येईल काय माहिती. हे बघा इकडून ग्रीन सिग्नल देईल मग तेव्हा ती ट्रेन सुटली. आता तिच्या हातामध्ये आहे बघा ग्रीन सिग्नल. देख रे हो कसं सिस्टम चलता आहे. फायनली 4 तासाच्या नंतर जेवण आले. एकदा तर आम्हाला वाटलं तर गेलं का काय. यो फ्राय राईस मागवलाय, पनीर कढाई मसाला मागवलाय आणि बाकी रोटी. अजून आमच्या चपात्या पण आहेत. तर जेवतो चला. तो चला ये खाना खाते हैं. ये लो दादा को दे लो. की ट्रेन आता खाली झाले पण आमचं स्टेशन यायला अजून टाइम. तब तक मैं जरा सोई और ये इधर बैठी है. आता 11 वाजेपर्यंत आमचं स्टेशन येईल. चला चला सगळ्या बॅगा बिगा काढून ठेवले. आता फक्त वाट बघतो का स्टेशन कवा येईल. पण स्टेशन यायला अजून 1.5 तास आहे. पण आमची घाई बघा कवडी. A few inches later. चला चला फायनली आमचं त्रिवेंद्रपुरम नॉर्थ स्टेशन आले. हे बघ फायनली कितीतरी तासांचे म्हणजे 1.5 दिवसानंतर आम्ही ट्रेनमधून उतरलो. सगळ्यांना एकत्र जमवलं. जवळजवळ 100 जण हा ना आमची जोडीला म्हणजे आमच्या ट्रिपमध्ये. अरे बाबा बाबा यो काय आवाज आहे. खटर खटर पटर खटर. हे बघ केवढा तो आवाज. कान जाते ना. तर आता आम्हाला पटापट दिल्ली उतरून जायचं आहे. आता आम्हाला बस आहे म्हणजे हॉटेलवर जाण्यासाठी. फायनली आमची बस निघाली आमची रूमच्या इकडे. जवळजवळ 1 तास थांबले ती बस. म्हणजे बॅग वगैरे ॲडजस्ट करता करता. हे बाई द्यायला बसले. पप्पा नाही द्यायला बसले. चलो रात्रीचं 12:30 वाजले ना. आता आम्ही आमच्या हॉटेलला पोचले. आमचं हॉटेल आहे हॉटेल 7 हिल्स. आता बघू रूम बघू कसं काय आहे ते. जातो सकाळी आम्हाला 5:15ला रेडी व्हायचं आहे. चला चला फायनली आमचा रूम भेटला आहे. सुंदर आहे रूम बीम. हे बघ टडा ये देख रे. टडा. चला 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 या. त्या आया पप्पाचं रूम तर दुसरं आहे. त्यांना पण दाखवते थांबा. ही बघ आया. हे बघ आया पप्पाचं हे रूम आहे. ले कोण नाही आहे. हे बघा चला झोपा आता. वॉशरूम पण एकदम असं चांगले असे आहे. म्हणजे आंघोळ वगैरे करून घेतली बाबा. चला गाईस आता ना मला जाऊन झोपायचं म्हणजे फ्रेश वगैरे होते आणि मस्तपैकी झोपते. आणि सकाळी आम्हाला ना 5 वाजता रेडी व्हायचं मंदिरात जाण्यासाठी. सो हा ब्लॉग एकदा आपण ट्रॅव्हलचा इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा
विसरू नका आणि अशी